ठाकरेंना मिळणार पक्ष आणि चिन्ह, सर्वोच्च न्यायालयातून मोठा निर्णय. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सर्वात मोठा भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिल्लीतील सर्वोच्च कायदेशीर वर्तुळातून एक अत्यंत धक्कादायक आणि क्रांतिकारी बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून महाराष्ट्रात सुरू असलेली खरी शिवसेना कोणती, हा लढा आता एका अत्यंत निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव पुन्हा एकदा मातोश्रीवर परतणार का? दिल्लीतील कायदेशीर हालचाली काय संकेत देत आहेत आणि सत्तेतील गटात अचानक पश्चातापाची लाट का पसरली आहे, या संपूर्ण घडामोडीचे अत्यंत सखोल आणि खात्रीशीर विश्लेषण आज आपण पाहणार आहोत. दिल्लीतून सर्वात मोठा खुलासा समोर आला आहे. शिवसेनेच्या नावाबाबत आणि चिन्हाबाबत सर्वोच्च कायदेशीर वर्तुळातून अंतिम हालचाली अत्यंत वेगाने सुरू झाल्या आहेत. मिळालेल्या गुप्त आणि विश्वासार्ह माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर झालेल्या दीर्घ युक्तिवादानंतर आता निकाल अंतिम टप्प्यात आला आहे. संविधानाच्या 10व्या अनुसूचीचा अत्यंत गांभीर्याने विचार केला जात आहे. पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन नेमके कोणी केले, मूळ राजकीय पक्ष कोणाचा आणि पक्षाचं व्हीप मानायचा की आमदारांच्या बहुमताला प्राधान्य द्यायचं, या सर्व मुद्द्यावर न्यायाधीशांमध्ये अंतिम मत प्रदर्शन आणि कायदेशीर मसुदा तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. दिल्लीच्या राजकीय आणि कायदेशीर वर्तुळातून सध्या याच निकालाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कायदेतज्ञांच्या मते हा निकाल महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या लोकशाहीचे भविष्य ठरवणारा ऐतिहासिक निकाल ठरणार आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे धनुष्यबाण मातोश्रीवर परतणार, कायदेशीर पुराव्यांचे पारडे. आता सर्वात मोठा आणि लाख मोलाचा प्रश्न, धनुष्यबाण मातोश्रीवर परतणार का? कायदेशीर पुराव्यांच्या आणि भारतीय संविधानाच्या 10व्या अनुसूचीच्या आधारावर उद्धव ठाकरे यांचे पारडे अत्यंत जड दिसत आहे. घटनात्मक तरतुदी आणि पक्षाची मूळ संघटनात्मक रचना या दोन अशा गोष्टी आहेत ज्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या बाजूने भक्कम पुरावा ठरत आहेत. त्यानंतर 10व्या अनुसूचीचा आधार, कायदेतज्ञांच्या मते निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची संख्या किती असली तरी मूळ राजकीय पक्षाला डावलून त्यांना स्वतःलाच मूळ पक्ष घोषित करता येत नाही. लोकप्रतिनिधी आणि मूळ राजकीय पक्ष या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. संघटनेचे आणि पक्षाच्या घटनेचे बळ, शिवसेनेची मूळ घटना आणि पक्षाची केंद्रीय कार्यकारिणी आजही उद्धव ठाकरे यांच्याच पाठीशी आहे. या सर्व कायदेशीर पुराव्यामध्ये उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरेंची बाजू अधिक भक्कमपणे तर्कशुद्ध मांडली जात आहे. त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे मूळ नाव पुन्हा एकदा मातोश्रीवरच दिसेल, असा ठाम विश्वास कायदेतज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे सत्तेतील गटात अंतर्गत फूट आणि पश्चातापाची लाट. एकीकडे दिल्लीत कायदेशीर हालचाली वेगाने सुरू असताना दुसरीकडे सत्तेत असलेल्या बंडखोर गटात प्रचंड अंतर्गत फूट आणि अस्वस्थता पसरल्याच्या बातम्या समोर येत आहेत. पराभवाच्या आणि विलिनीकरणाच्या भीतीने सध्या बंडखोर आमदारांमध्ये आणि खासदारांमध्ये पश्चातापाची लाट पाहायला मिळत आहे. कालपर्यंत जे नेते अत्यंत आत्मविश्वासाने आणि आक्रमकपणे बोलत होते, त्यांच्या चेहऱ्यावर आता चिंतेचे ढग स्पष्टपणे दिसत आहेत. पराभवाची भीती, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जर विरोधात गेला तर जनतेच्या न्यायालयात आपले काय होणार, या भीतीने आमदारांना ग्रासले आहे. विलिनीकरणाचे संकट, जर कायदेशीरदृष्ट्या वेगळा गट म्हणून मान्यता मिळाली तर अपात्रतेच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी इतर पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय उरणार नाही. अस्तित्वाची लढाई, स्वतःच्या मूळ पक्षापासून आणि चिन्हापासून दुरावल्यामुळे आगामी निवडणुका स्वबळावर जिंकणे अशक्य आहे, याची जाणीव आता अनेक नेत्यांना झाली आहे. यामुळेच अंतर्गत चर्चामध्ये पश्चातापाची सूर उमटली आहे. त्यानंतर पाचवा मुद्दा म्हणजे जनतेचा तीव्र रोष आणि बंडखोर नेत्यांचे धाबेदन आणले. राजकारणात सर्वात मोठी ताकद ही शेवटी जनतेचीच असते आणि आज महाराष्ट्रातील जनतेचा तीव्र रोष पाहून बंडखोर नेत्यांचे धाबेदन आणले आहे. आपल्या आपापल्या मतदारसंघामध्ये जाताना या नेत्यांना सर्वसामान्य जनतेच्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या तीव्र प्रश्नांना समोर जावे लागत आहे. केवळ सत्तेसाठी आणि वैयक्तिक स्वार्थासाठी निष्ठा बदलली का, असा थेट आणि बोचरा सवाल जनता विचारत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल निर्माण झालेली सहानुभूतीची लाट आणि निष्ठेची साथ पाहून येणाऱ्या काही निवडणुकांमध्ये किंवा विधानसभा असो किंवा पुढील लोकसभा निवडणुकांमध्ये आपले राजकीय भविष्य काय असेल, या भीतीने बंडखोर गटात मोठी घाबरट निर्माण झाली आहे. जनता सूड उगवण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत आहे, याची जाणीव या नेत्यांना झाली आहे. त्यानंतर सहावा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विलिनीकरणाची टांगती तलवार, राजकीय अस्तित्व संपणार. या संपूर्ण प्रकरणातील सर्वात कठीण गंभीर टप्पा म्हणजे विलिनीकरणाची टांगती तलवार. जर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बंडखोरांच्या विरोधात गेला तर त्यांच्यासमोर स्वतःचा स्वतंत्र पक्ष म्हणून टिकून राहण्याचा कोणताही कायदेशीर मार्ग उरणार नाही. अशा वेळी संविधानाच्या 10व्या अनुसूचीनुसार अपात्रतेच्या टाळण्यासाठी अपात्रता भाजप किंवा इतर मित्र पक्षात स्वतःचा गट पूर्णपणे विलीन करावा लागेल. पण विलिनीकरण झाले तर काय होईल? विलिनीकरण झाल्यास त्यांच्या स्वतःचा राजकीय गट
स्वतःचे अस्तित्व आणि ओळख पूर्णपणे संपुष्टात येईल. या प्रादेशिक अस्मितेसाठी आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांसाठी संघर्ष सुरू असलेला दावा केला गेला होता. ती अस्मिताच एका राष्ट्रीय पक्षात विलीन होऊन कायमची नष्ट होईल. म्हणूनच ही विलीनीकरणाची टांगती तलवार सध्या सत्तेतील गटांसाठी सर्वात मोठा जीवन मरणाचा धोका बनली आहे. त्यानंतर सर्वात मोठा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरेंचा ऐतिहासिक संघर्ष व जनतेचा बळ. दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर उद्धव ठाकरेंचा हा संघर्ष महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असा ठरत आहे. हातात कोणतीही सत्ता नसताना, पक्षातील मोठे मोठे नेते आणि खासदार आमदार सोडून गेले असताना, केवळ निष्ठा आणि महाराष्ट्रातील जनतेचा अफाट पाठिंब्याच्या बळावर उद्धव ठाकरेंनी हा लढा एकट्याने उभा केला आहे. ज्याने राज्यभरात घेतलेल्या सभांना मिळालेला अभूतपूर्व जनसागर हा या गोष्टीचा जिवंत पुरावा आहे की शिवसैनिक आणि सर्वसामान्य जनता आजही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. हा लढा केवळ एका पक्षाचा किंवा चिन्हाचा राहिलेला नाही, तर तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, तत्वांचा आणि निष्ठेचा लढा बनला आहे. आज हाच ऐतिहासिक संघर्ष यशाच्या अत्यंत जवळ येऊन पोहोचलेला दिसत आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा म्हणजे सत्तेचा, संविधानाचा आणि निष्ठेचा विजय. जर सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय खरोखरच उद्धव ठाकरे यांच्या बाजूने अधिकृतपणे जाहीर झाला तर हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सत्तेचा, संविधानाचा आणि निष्ठेचा सर्वात मोठा विजय ठरेल. राजकारणात तात्पुरती सत्ता मिळवणे खूप सोपे असते, पण जनतेच्या मनात स्थान मिळवणं आणि संविधानाचा आदर करणं हे सर्वात महत्त्वाचे असते. पाचवी बहुमतापेक्षा देश चालवणारे संविधान आणि जनतेशी असलेली प्रामाणिक निष्ठा ही सर्वात मोठी ताकद असते. हे या संभाव्य निर्णयामुळे पुन्हा एकदा संपूर्ण देशासमोर सिद्ध होईल. मित्रांनो, या संपूर्ण राजकीय घडामोडीवर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या संभाव्य निर्णयावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सच्चे आणि निष्ठावंत फॅन असाल तर आपल्या या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या विशेष प्रेम असेल तर आणि त्यांच्या भूमिकेशी तुम्ही सहमत असाल तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतंय. महाराष्ट्राच्या या महासंग्रामावर तुमची प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार प्रामाणिकपणे मांडायला विसरू नका. हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूयात पुढच्या एका अशाच सर्वात आधी आणि खात्रीशीर विश्लेषणात. तोपर्यंत पाहत राहा आपले चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.